धन्यवाद देते, तुझे उपकार मानते. आज जे काही वचन घेऊ, आजच्या वचनाद्वारे प्रभू तू आमच्याशी बोल. आम्हाला प्रत्येकाला तू स्पर्श कर, आशीर्वादित कर. तुझी कृपा आमच्यासाठी प्रकट कर. येशूच्याच नावात प्रार्थना करते, म्हणते का तू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये दिलेला आहे. आज आपण बघतो ह्या दिवसांमध्ये, आणि मला तर वाटते पृथ्वीच्या स्थापनापासून ते पृथ्वीच्या सुरुवातीपासूनच आज आपण बघतोय की लोक कितीतरी क्रोधित झालेले आहेत. लोक कितीतरी त्यांच्यामध्ये प्रेम राहिले नाही. खूप असं दुष्ट असे झालेले आहेत. आता काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की एका महिलेने आपल्या पतीला 15 तुकडे करून ड्रममध्ये टाकले. किती लोकांना माहिती. पण अशा कितीतरी घटना घडत आहेत जगामध्ये. बायबल सांगतं की जगामध्ये प्रेम उरले नाहीये. लोक एकमेकांचा द्वेष करत आहेत. आणि हे बायबल सांगत आहे की हे शेवटचं लक्षण आहे, चिन्ह आहे प्रभू येण्याचं. कारण बायबल सांगतं लोक एकमेकांचा द्वेष करतील, प्रीती थंड होईल. प्रीती थंड होईल आणि लोक एकमेकांचा द्वेष करतील. आणि हे शेवटच्या काळाचं चिन्ह आहे. आज बघूया की लोक एकमेकांना का मारत आहेत. लोक एकमेकांचा खून का करत आहेत. देवाची तर आज्ञा होती 10 आज्ञांपैकी की तू खून करू नको. प्रेज द लॉर्ड. देवाची आज्ञा होती तू खून करू नको. पण आज जास्त प्रमाणात खून वाढलेला आहे, व्यभिचार वाढलेला आहे. आईबापांची आज्ञा मानत नाही किंवा आईबापांवर प्रेम करत नाही. अनेक प्रकारचं अन्याय वाढलेला आहे या जगामध्ये. अनेक प्रकारचं जास्त प्रमाणात. काही लोक म्हणतात हे कलियुग आहे आणि या कलियुगाचा आता अंत होणार आहे ना. प्रेज द लॉर्ड. बघा, आपल्याला ह्या गोष्टीतून एक गोष्ट शिकायचं आहे की येशू लवकर येत आहे. येशू लवकर येत आहे. ज्या वेळेस बायबल सांगतं की पहिला खून झाला काईन आणि हबेलाचा. पहिलं हे दोघं भाऊ होते की नाही, पहिले भाऊ होते, या पृथ्वीवरचे पहिले भाऊ होते. आणि काईन आणि हबेलाचा खून केला. हबेल न्यायी होता आणि काईन दुष्ट होता, हो की नाही. तरी पण बायबल सांगतं की हबेलाचा खून झाला. काईन दुष्ट होता तरीही हबेलाचा खून झाला. हबेल तर न्यायी होता. पण बायबल सांगतं की दुष्ट हा तो काईन हा सैतानापासून होता. कोणापासून होता? सैतानापासून होता. आणि म्हणून आज आपण प्रार्थना काय करतो की प्रभू जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझं राज्य येईल. म्हणजे याचा अर्थ या जगामध्ये दुष्टाचं राज्य चालू आहे आणि म्हणून जास्त प्रमाणात पाप वाढत आहे. काय वाढत आहे? तिथं जास्त प्रमाणात. बघा, आपण जर म्हणतो की जास्त प्रमाणात जे काही आहे त्याची सत्ता असते, त्याचं राज्य असतं, हो की नाही. म्हणून पाप वाढत आहे याचा अर्थ सैतान काय करत आहे, त्याचं राज्य वाढत आहे, त्याचं कार्य वाढत आहे. जसं देव म्हणत आहे की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. पश्चाताप करा, स्वर्गाच्या राज्यावर विश्वास ठेवा. तसं सैतान पण त्याचं राज्य वाढवण्यासाठी लोकांना काय करत आहे, अजून आणि अजून तो त्याच्यामध्ये त्याच्या नियंत्रणात ठेवत आहे. त्याच्या नियंत्रणामध्ये तो ठेवत आहे. म्हणून या दिवसामध्ये एक देव आहे जो परमेश्वर आहे, जो या जगाचा सृष्टीचा निर्माण करता आहे. त्या देवाने आम्हाला सांगितलं. बघा, ज्या वेळेस इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं तेव्हा पहिल्यांदा प्रभूने काय केलं, त्यांना आज्ञा दिल्या, तू हे करू नको, तू ते करू नको, तू असं करू नको, हे की नाही. आणि त्याने सांगितलं जर तुम्ही असं काही कराल तर तुमचा नाश होईल, हो की नाही. प्रभूने पहिलं काय केलं, त्यांना आज्ञा दिल्या आणि प्रभूने म्हटलं की ह्या आज्ञाचं तुम्ही पालन करा. आणि म्हणून 40 वर्ष परमेश्वराने त्यांना रानामध्ये चालवलं. का चालवलं? एक तर त्यांना नम्र करायला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते लोक माझी आज्ञा पाळतात की नाही, माझ्यावर विश्वास ठेवतात की नाही हे पाहायला. जर तुम्ही अनुवाद 8 मध्ये वाचलं, पण काढायचं नाही आपल्याला, हा आपला विषय नाहीये. पण प्रभूला नम्र करायचं होतं आणि माझ्या आज्ञा पाळतात की नाही हे प्रभूला पाहायचं होतं. पण आज बघत आहे की का खून खराबा एवढा होत आहे, का खून खराबा एवढा होत आहे. तर आपण पहिल्यांदा वचन काढूया, जाऊया वचनामध्ये. उत्पत्तीचं पुस्तक यामध्ये पहिलं जे खून झालं त्याच्याकडे आपण पाहणार आहोत.
पहिलं जे खून झालं, उत्पत्तीचं पुस्तक, पहिलं जे मर्डर झाला, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. बायबलमध्ये असं दिलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक आपण 4था अध्याय काढत आहोत. 4था अध्याय आणि 11वं वचन. उत्पत्तीचं पुस्तक 4था अध्याय आणि 11वं वचन. पहिला खून, पहिला मर्डर या पृथ्वीवर. उत्पत्तीचं पुस्तक 4था अध्याय आणि 11वं वचन. तर आता ज्या जमिनीने तुझ्या भावाचं रक्त तुझ्या हातातून घ्यायला आपले तोंड उघडले आहे, तिच्यापासून तू श्रापित आहेस. प्रेज द लॉर्ड. जमिनीने भावाचं रक्त म्हणजे हाबेलचं रक्त घेण्यासाठी तोंड उघडलं. जमिनीने काय घेतलं? तोंड उघडलं. म्हणजे जमिनीला रक्त पाहिजे, कारण ती श्रापित झालेली होती. बरं का? आदामाला परमेश्वर म्हटला की तुझ्यामुळे ही जमीन श्रापित झाली, ही काटे कुसळे उभे. जी जमीन श्रापित असते ती रक्ताची तहानेली असते. काय असते? आणि म्हणून बायबल सांगतं की तुझ्यामुळं या जमीन, तुझ्या रक्तामुळं ही जमीन तोंड उघडलेलं आहे आणि तिच्यामुळं काय झालं? तू श्रापित आहे. 12 वचन. तेव्हा तू जमिनीचा मशागत करशील, तेव्हा ते आपले सत्व यापुढे तुला देणार नाही. पृथ्वी तू परागंदा आणि भटकणार होशील. बघा बायबल सांगतं जमिनीपासून काहीला श्राप मिळाला. काय मिळाला? श्राप मिळाला. आज जर लोक एकमेकांचा द्वेष करत आहे, खून करत आहे का, तर जमिनीपासून त्यांना काय मिळालेलं आहे? जमिनीपासून त्यांना श्राप मिळालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, माणूस जो घडला तो जमिनीपासून, मातीपासून घडलेला आहे. कशापासून घडलाय? मातीपासून घडलाय. नेहमी लक्षात ठेवा. आणि म्हणून बायबल सांगतं एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यातून एक गोष्ट, ह्या वर्षातून तुम्हाला एक गोष्ट शिकवायचं आहे. पहिली गोष्ट, ही जमीन जी आहे ती श्रापित आहे. म्हणून बायबल सांगतं, आपण वचन काढणार नाही. उत्पत्तीच्या रोमकरास पत्र 8व्या अध्यायामध्ये पण दिलेलं आहे का ही सृष्टी कणत आहे. ही सृष्टी काय करत आहे? कणत आहे. का? तर बायबल सांगतं की त्या दुष्टामुळे. लक्षपूर्वक ऐका. तर बायबल सांगतं आपण या वर्षातून एक गोष्ट अजून शिकणार आहोत की पहिली गोष्ट आता शिकली की जमिनीमुळं मनुष्याला काय मिळाला? श्राप मिळाला. आता अजून एक गोष्ट आपण शिकणार आहोत. जे लोक प्रभूने निवडलेले आहेत तेच लोक फक्त या श्रापापासून सुटलेले आहेत. बाकीचे नाही. बाकीचे नाही. आणि म्हणून जो देवाने जो करार केलेला आहे की मी तुझ्या अपराधाची क्षमा करेनच करेन, मी तुला आशीर्वाद देईनच देईन. प्रभूने जो आमच्याशी करार केलाय तो करार काय आहे? तो स्वर्गात स्थापित केलेला आहे. आणि त्या कराराच्या द्वारे मला एक गोष्ट आपल्याला शिकायचं आहे. बायबल सांगत आहे इस्रायल लोक ज्या वेळेस मिस्र देशातून त्या कानान राष्ट्रामध्ये जात होते, देवाच्या वचनदत्त भूमीमध्ये जात होते. आणि जाता 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 जे शत्रू त्यांना आडवे यायचे त्यांच्याशी ते युद्ध करायचे आणि शत्रूंवर प्रबळ होऊन ते पुढे जायचे. अशा अनेक शत्रूंवर ते प्रबळ होऊन युद्ध करत 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 त्या राष्ट्रामध्ये ते चालले होते. असंच पुढे जाता जाता बायबलमध्ये दिलेलं आहे की काही लोक त्यांच्या आडवे आले, कारण त्या लोकांनी देवाचं पराक्रम ऐकलं होतं. ते गिदोनी लोक होते. पण त्याच्या अगोदर एक वचन आपण पाहणार आहोत. दाविदाच्या दिवसांमध्ये 3 वर्ष दुष्काळ पडला. काय पडला? 3 वर्ष दुष्काळ पडला. आणि दाविदाने देवाचं मुख शोधलं. दाविदाने देवाला प्रश्न केला, हा 3 वर्षाचा दुष्काळ तुमच्या जीवनात का आहे? आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की देवाने त्यांना असं दाखवलं की तुम्ही त्या गिदोनी लोकांशी जो करार केलेला आहे तो करार तुमच्याकडून मोडला गेला आहे, म्हणून 3 वर्षाचा दुष्काळ आहे. ह्या करारातून किंवा ह्या वर्षातून काहीतरी आपण शिकत आहोत. लक्षपूर्वक ऐका. काढूया. 3 वर्षाचा दुष्काळ पडला ती वेळ आपण काढूया. आपण काढणार आहोत 2 शमूएल 21 अध्याय 13 वचन काढूया. आज काहीतरी प्रभू आपल्याला शिकवत आहे. देवाच्या वचनाकडे आपण पाहूया. 2 शमूएल 21 अध्याय
2 शमूएल 21 अध्याय. काढले सर्वांनी? धन्यवाद. 2 शमूएल आहे का? 21 अध्याय. वाचा ते वचन. दाविदाच्या दिवसात 3 वर्षे लागोपाठ दुष्काळ पडला आणि दाविदाने यहोवाची प्रसन्नता शोधली. तेव्हा यहोवाने म्हटले, हा शौलामुळे व त्याच्या रक्त पाडणाऱ्या कुळामुळे झाला, कारण त्याने गिबोनी यांना जिवे मारले. लक्ष ठेवा काय का बायबल सांगतं 2 शमूएल 21 अध्याय पहिलं वचन की दाविदाच्या दिवसात 3 वर्ष लागोपाठ दुष्काळ पडला आणि दाविदाने परमेश्वराची प्रसन्नता शोधली. तेव्हा परमेश्वराने म्हटले की हा शौलामुळे आणि त्याच्या रक्त पाडणाऱ्या कुळामुळे, कारण त्याने गिबोनी लोकांना जिवे मारले. लक्ष ठेवा काय का गिबोनी लोकांना त्याने जिवे मारले म्हणून काय पडला? दुष्काळ. त्यांचं रक्त शौलाने पाडले होते गिबोनी लोकांचे. आणि बायबल सांगतं की त्यामुळं संपूर्ण पृथ्वीवर 3 वर्ष दुष्काळ होता. दाविदाला त्याचं कारण समजलं. आता बायबल सांगतं की मग दाविदाने ह्या गिबोनी लोकांना बोलवलं. दुसरं वचन, मग राजाने गिबोनी याला बोलवले, त्यांच्याशी बोलणे केले. गिबोनी तर इस्रायलच्या संतानातले नव्हते, पण अमोरी यांच्यातले काय होते? राहिलेले होते. आणि इस्रायलच्या संतानांनी त्यांच्याशी शपथ वाहिली होती. तरी इस्रायलच्या शौल इस्रायलच्या यहुद्याच्या वंशकर्ता आवेश धरून त्यांनी मारायला तो पाहत होता. बायबल सांगतं की इस्रायल लोकांनी या गिदोनी लोकांशी शपथ वाढली होती. काय केली होती? की तुम्ही आम्हाला कधीच मारणार नाही, आमच्याशी युद्ध करणार नाही. पण बायबल सांगतं की शौलाच्या काळामध्ये शौलाने काय केलं? ती शपथ मोडली आणि शौलाने हे गिदोनी लोकांना जिवे मारले. लक्षपूर्वक ऐका. का यांनी शपथ वाहिली होती? शपथ कधी वाहिली होती माहिती का? यहोशुआच्या काळामध्ये. शौलाने शपथ मोडली, शौलाने करार मोडला, म्हणून दाविदाच्या काळामध्ये 3 वर्ष दुष्काळ. लक्षपूर्वक ऐका. आता हे गिदोनी लोक कोण होते आपण बघा. यहोशुआचं पुस्तक 9 अध्याय. यहोशुआचं पुस्तक 9 अध्याय. काढूया वचन. यहोशुआ 9 अध्याय. हे गिबोनी लोक कोण होते बघा. त्यांचं रक्त पाडल्यामुळं 3 वर्ष दुष्काळ. काय होतं? 3 वर्ष दुष्काळ होता. आणि त्या दावीद राजाने परमेश्वराचं रूप शोधलं, प्रसन्नता शोधली. त्याला परमेश्वराकडून उत्तर मिळालं का तुमच्यामुळं हा 3 वर्ष दुष्काळ आहे, तुम्ही गिदोनाशी केलेला करार मोडलेला आहे. लक्षपूर्वक ऐका. कशा प्रकारे ही गिदोनाशी करार यांचा झाला होता? काय करार झाला होता? आपण लक्षपूर्वक ऐकत आहोत. यहोशुआचं पुस्तक 9 अध्याय. बघा बायबल सांगतं की हे लोक इस्रायल लोक 40 वर्ष जंगलामध्ये रानामध्ये होते आणि राज्य लागत होते. अनेक देश त्यांना लागत होते. आणि ते लोक जेव्हा जात असायचे तेव्हा त्या राज्यातले लोक त्यांना मारायला यायचे. मग हे लोक युद्ध करत 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 कुठं पोचणार होते? इस्रायल लोकांपर्यंत, कनान राष्ट्रापर्यंत. लक्षपूर्वक ऐका. हे लोक कुठे चालले होते? इस्रायल देशामध्ये, दूध मध्याच्या देशामध्ये. आणि जाता जाता अनेक लढाया युद्ध करत चालले होते. आणि गिदोनी लोकांनी हे सगळं ऐकलं आणि हे गिदोनी लोकांच्या शहरामध्ये आता पोचले होते. आणि पोचल्यानंतर हे लोक आता घाबरले, कारण त्यांनी पाहिलं होतं, त्यांनी सगळं ऐकलं होतं परमेश्वराबद्दल. का इस्रायल लोक मिस्र देशात असताना कशा प्रकारे फारोच्या देशातून निघाले, कशा प्रकारे फारोच्या देशाच्या लोकांना त्यांनी त्रास दिला देवाने, किंवा समुद्र दुभागला, कशा प्रकारे अनेक राजे त्यांच्या विरोधात आले आणि त्या राज्यांना सुद्धा त्यांनी युद्ध करून त्यांना त्याचा पराभव केला. हे सगळं काही होत्या गोष्टी या गिदोनी लोकांनी ऐकल्या. आणि त्यांचं हृदय जेव्हा त्यांच्या देशामध्ये आल्यानंतर त्यांचं हृदय पाणी झालं. घाबरले आणि त्यांनी एक चाल केली, एक त्यांनी योजना केली, एक कट रचला. ते म्हटले की आपण आपल्या देशामध्ये हे लोक आले, आपल्यावर युद्ध करण्या अगोदर किंवा आपल्याला त्यांनी मारण्या अगोदर जिथे कुठे त्यांनी तळ दिलेला आहे तिथे ते थांबलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ. आपण काय करू? गिदोनी लोक त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना आपण काय सांगणार की
आम्ही ऐकले तुमचा देव कसा आहे, तुमचा देव जिवंत आहे, तो पराक्रमी आहे, आम्ही ऐकलेला आहे. आम्ही कोण आहोत? एक वकील आहोत, आम्ही एक मध्यस्थी आहोत, किंवा आम्ही कोणत्या देशाचे असे लोक नाहीये, आम्ही एक मध्यस्थी आहोत, वकील दिलेले त्याच्यामध्ये. तर आम्ही खूप देशातून, लाखो देशातून आलोय, तर आम्ही काय या राज्याचे कोणी वारसदार नाही, किंवा हे राज्य आमचं नाही, आम्ही वकील आहोत, किंवा आमचं असं विशेष काही स्थान नाही. पण त्या लोकांनी त्यांच्याशी करार केला. काय करार केला? तर तुम्ही आम्हाला मारणार नाही. त्यांनी खोटं बोलून त्यांच्याशी करार करून घेतला. आम्ही लांबून आलोय, आम्ही वकील आहोत, आम्ही काही राज्याचे राहणारे लोक नाहीयेत, आम्हाला तुमच्याशी एक व्हायचंय, आम्हाला तुमच्या बरोबर राहायचंय, आमच्याशी करार करा, आम्हाला कधी तुम्ही मारणार नाही. आणि बायबल सांगतं की या वचनात असं दिलंय की या लोकांनी पाहिलं की हे लोक ठीक आहे, त्यांनी देवाला विचारलं नाही, त्यांनी प्रार्थना केली नाही, आणि या लोकांशी करार केला की आम्ही तुम्हाला कधीच मारणार नाही. म्हणून आपण वचन वाचून घेऊया अजून समजण्यासाठी. यहोशूआचं पुस्तक 9वा अध्याय. यहोशू आणि एरियो आय नगराला जे केले ते गिबोनाच्या रहिवाशांनी ऐकले. तेव्हा त्यांनी त्यांच्याशी कपट केले. म्हणजे त्यांनी जाऊन आपण वकील आहोत अशी बतावणी केली. काय केली? सांगितलं. आणि आपल्या गाढवांवर जुनी गोंताटे, द्राक्षरसाच्या झिजलेल्या, फुटलेल्या आणि शिवलेल्या बुदल्या घेतल्या, आणि आपल्या पायात जुने आणि सांधलेले जोडे, अंगावर जुने शिवलेले वस्त्रे घेतली, आणि त्यांच्या खाण्याच्या सर्व भाकरी वाळलेल्या, भुरा चटलेल्या अशा होत्या. आणि त्यांनी गिलगालातल्या छावणीत यहोवाजवळ येऊन त्याला इस्रायलच्या मनुष्यांना म्हटले, आम्ही दूर देशातून आलो, म्हणून तुम्ही आता आमच्याशी करार करा, आम्ही या देशातले नाही. लक्षपूर्वक ऐका, आपण काहीतरी देव आपल्याला शिकवतोय. त्यांनी जुन्या बुदल्या घेतल्या, द्राक्षरसाच्या, जुने कपडे घातले, जुने पायतान जोडे घातले, जुन्या भाकरी बुरशी आलेल्या, त्यांना हे दाखवण्यासाठी, हे बघा आम्ही किती दूर देशातून, आमचे कपडे सुद्धा फाटले, आमचे पायतान, आमचे जोडे सुद्धा फाटले, आमचे सगळ्या काही गोष्टी, आमच्या ते द्राक्षरसाच्या बुदल्या सुद्धा जुन्या झाल्या. हे चिन्ह आम्ही खूप दूर देशातून आलो आहे, फक्त तुमच्याशी समेट करायला, आमच्याशी करार करा. म्हणजे ह्याच देशाचे, कारण त्यांना माहित होतं हे लोक आमच्या विरोधी होतील, जशी इतर देशाच्या लोकांना मारले आम्हाला पण ते मारतील. आमच्याशी करार करा, आम्ही या देशातले नाही, पण आम्ही दूर देशातून आलो. आणि सगळं त्यांनी चिन्ह दाखवलं. स्वतःचे कपडे, फाटलेले कपडे, जुन्या बुरशी आलेल्या भाकरी, सगळं काही अशा गोष्टी, आणि आमच्याशी करार करा. पुढं काय झालं बघा. आणि 7वं वचन. आणि मग त्या मनुष्यांना म्हटले, आम्ही दूर देशात, 7वं वचन. तेव्हा इस्रायलच्या मनुष्यांनी काय लिहिलंय? हिव्वी लोकांना म्हटले, कोण जाणे तुम्ही आमच्यामध्येच राहत असाल तर आम्ही तुमच्याशी करार कसा करावा. तेव्हा त्याने यहोशूआला म्हटले, आम्ही तुझे दास आहोत. मग यहोशूआने त्यांना म्हटले, तुम्ही कोण आहात, कुठून आला आहात. आणि त्याने त्याला म्हटले की परमेश्वर तुझा देव याच्या नावामुळे तुझे दास आम्ही फार दूर देशाहून आलो आहोत, कारण त्याची कीर्ती त्याने मिस्र देशात जे केले ते सर्व आम्ही ऐकले. आणि यार्देनेच्या पलीकडे जे अमोरी यांचे 2 राजे, हेशबोनाचा राजा सिहोन आणि अष्टरोतातला बाशनाचा राजा ओग, याचे जे काही तुम्ही केले ते आम्ही ऐकले. म्हणून आम्ही वडील आमच्या देशाचे सगळे रहिवासी आम्हाशी बोलले. ते म्हणाले की वाटेसाठी शिदोरी घ्या आणि आपल्या हाती घेऊन तुम्ही यांना भेटायला जा. त्यांना म्हणा की आम्ही तुमचे दास आहोत, तुम्ही आम्हाशी करार करा. आणि आम्ही तुम्हाकडे येण्यास निघालो त्या दिवशी आमची शिदोरी आम्ही आपल्या घरातून ऊन अशी घेतली, आणि पहा आता ती वाळून बुरा आलेली अशी आहे. आणि द्राक्षरसाच्या बुदल्या आम्ही घेतल्या, त्या नव्या होत्या, आणि पहा त्या आता फुटून गेल्या आहेत. आमची वस्त्र, आमची जोडे फार दूरच्या प्रवासामुळे जुने झाले आहेत. तेव्हा त्या मनुष्याने त्यांच्या शिदोरीतले घेतले, आणि यहोवाच्या तोंडची मसलत त्यांनी विचारली नाही. आणि यहोशूआने त्यांच्याशी समेट करून त्यांना वाचवायचा करार त्यांच्याशी केला, आणि मंडळीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी शपथ वाहिली. देवाला विचारलं नाही, त्यांना वाचवायचा करार केला.
बायबल सांगतं की तुम्ही जेव्हा या वचनातून एक गोष्ट शिकायला मिळते की जेव्हा तुम्ही इतरांशी करार करता तेव्हा डोळे उघडे ठेवून तुम्ही काय करत आहे याची जाणीव ठेवून करा. सहज कुणाला शब्द देऊ नका. हे वचनातून एक गोष्ट पाहायला मिळते, हो की नाही? आपण नेहमी शब्द देतो की मी तुझ्या बरोबर आहे, किंवा मी तुला सोडणार नाही, किंवा मी तुला हे देईल, किंवा मी तुला ते देईल, मी तुझ्यासाठी असं करेल, मी तुझ्यासाठी तसं करेल. असं नेहमी आपण काय करतो? करार करतो, एखाद्याशी शब्द देतो. तो करार करणं किती अवघड आहे किंवा ती किती महत्वाचं होतं बघा. ह्या वचनामध्ये दिले की त्याच्या पुढे चालून 3 वर्ष दुष्काळ पडला, कारण की त्यांचा करार शौलाने मोडला. कोणी मोडला? म्हणून आपण जो काही बोलतो, इतरांशी करार करतो, इतरांना शब्द देतो, त्याच्यामुळे आपण पकडले जातो. आपण पाशात राहतो, आपण गुरफटले जातो, आपण अडकले जातो. म्हणून नीतिसूत्रामध्ये दिलेलं आहे, काढू वचन, नीतिसूत्र 4था अध्याय, नीतिसूत्र 6वा अध्याय. काय दिलेले वचनामध्ये? नीतिसूत्र 6वा अध्याय काढा की तू तुझ्या तोंडच्या पाशामध्ये अडकलेला आहे. नीतिसूत्र 6वा अध्याय काढा वचन. देवाचं वचन हे आमच्या शिक्षणासाठी आहे. आमच्या जीवनात त्रास का आहे? आमच्या जीवनामध्ये आजार का आहे? आमच्या जीवनात गरिबी का आहे? आमचा शत्रू आमच्या प्रबळ का होत आहे? आमचा शत्रू आम्हाला का नेहमी खाली पाडत आहे? यासाठी देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं. नीतिसूत्र काढलं वचन, हा 2रा अध्याय तू वाच. तर तू आपल्या तोंडच्या वचनाकडून पाशात पडला आहेस, तू आपल्या तोंडच्या वचनाकडून धरलेला आहेस. तर आता माझ्या मुला, तू आपल्या शेजाऱ्यांच्या हाती सापडला म्हणून हे करून मुक्त होऊन जा आणि नम्र होऊन आपल्या शेजाऱ्याला आग्रह कर. हा, आणि तू काय कर? तू आपल्या डोळ्यास झोप व आपल्या पापण्यास डुलकी येऊ देऊ नको. जसे शिकाऱ्याच्या हातून हरणाला, जसे हासे पारद्याच्या हातून पक्षाला, तसे तू आपणाला सोडव. प्रेज लॉर्ड. तू आपल्या तोंडाच्या वचनाकडून पाशात पडला आहे, तू आपल्या तोंडाच्या वचनाकडून धरलेला आहे. तर आता माझ्या मुला, तू आपल्या शेजाऱ्याच्या हाती सापडलास म्हणून हे करून मुक्त हो, जा आणि नम्र होऊन आपल्या शेजाऱ्याला आग्रह कर. तू आपल्या डोळ्यात झोप पण लागू देऊ नको, डुलकी पण येऊ देऊ नको. जसे शिकाराच्या हातातून हरणाला फाशे पारदाच्या हातातून पक्षाला, तसे तू आपल्याला सोडून घे. शिकाराच्या हातातून जसं सोडवलं जातं, फाशे पारदाच्या हातातून जसं सोडवलं जातं, तसं ती सोडवून घे. लक्षपूर्वक ऐका. आम्ही सहज कुणाशी करार करतो, आम्ही सहज कुणाला शब्द देतो आणि आम्ही ते पाळू शकत नाही. पण आम्ही दिलेलं असतं. यांच्याशी काय करार केलेला होता यांना? आम्ही तुम्हाला कधी जिभे मारणार नाही. आणि नंतर काही वर्षानंतर इस्रायल लोकांनी, शौल राजाने हे गिबोनी लोकांना जिभे मारले. 3 वर्ष देशावर दुष्काळ आला. काय आला? दुष्काळ आला. आणि त्या दावीद राजाने परमेश्वराची प्रसन्नता शोधली. विचारलं, हे परमेश्वरा, हे 3 वर्ष एवढा दुष्काळ का आहे? विचार करा, दुष्काळामध्ये खायला सुद्धा मोताज असतील लोक. देव म्हटला की तुम्ही करार मोडलेला आहे, कुणाशी तरी केलेला करार. आणि बायबल सांगतं की त्यानंतर त्या गिदोनालाच विचारला, आता आम्ही काय करावं? ते गिदोनी काय म्हटलं माहिती आहे का? शौल राजाच्या लोकांनी किंवा शौलाच्या घराण्यांनी आमच्या लोकांना जिवे मारलंय, आमचा जीव तळमळलाय, आम्ही तडफडलोय, त्याचे 7 लोक आम्हाला द्या, आम्ही त्यांना फाशी. पुढे जर वाचलं तर गिदोनी लोकांनी शौलाच्या घराण्यातून 7 लोकांना घेतलं आणि त्यांना फाशी दिली. इतका करार केलेला महत्वाचा असतो. लक्षपूर्वक ऐका. आणि त्याच्यानंतर त्यांचा जीव शांत झाला आणि तो दुष्काळ संपला. म्हणजे त्यांचा जीव तळमळत होता, आमच्या लोकांना जिवे मारला. लक्षपूर्वक ऐका. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? मला एक गोष्टीतून, या गोष्टीतून प्रभूने एक गोष्ट शिकवली. करार आपण केलेल्या आकाशात पडतो. मी म्हटलं, प्रभू, मनुष्याने केलेला करार, इतकं सगळ्या गोष्टी घडतात, इतकं दुष्काळ होतं, इतकं सगळं घडतं, तर तू तर आमच्याशी करार जो केलाय की मी तुला सोडणार नाही,
मी तुला टाकणार नाही. मी तुझ्याशी शपथ वाटतो की मी तुला आशीर्वाद देईनच देईन. तर तुझ्या कराराने ही पृथ्वीच नाही तर स्वर्ग सुद्धा हल्लं जातं. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते परमेश्वराने आमच्याशी जो करार केलेला आहे का मी तुला माझं लेकरू होण्याचा अधिकार दिलाय, मी तुला स्वर्गाच्या राज्याचा वारसदार बनवलंय, मी तुझ्या अपराधांची क्षमा केली, मी तुझ्या अपराध आठवणार नाही, मी तुझे सर्व श्राप दूर केलेले आहेत. हा जो करार येशूच्या द्वारे आमच्याशी केलेला आहे त्या कराराच्या द्वारे किती अद्भुत गोष्टी आमच्या जीवनात, आमच्या घरात, आमच्या या देशामध्ये घडल्या जातात. देवाचा करार किती महत्वाचा असणार आहे. बायबल सांगतं की त्यांनी आमचे सर्व श्राप स्वतःवर घेतले, आम्ही आशीर्वादित व्हावं म्हणून. बायबल सांगतं की मनुष्याने केलेला करार इतक्या गोष्टी घडल्या गेल्या. 3 वर्ष दुष्काळ, पण देवाने तर आमच्याशी शांतीचा करार केलेला आहे. देवाने आम्हाला आशीर्वादाचा करार केलेला आहे. देवाने आम्हाला त्याच्या कृपेचा करार केलेला आहे. देवाने आमच्याशी, आणि त्या कराराचा मध्यस्थ कोण आहे माहिती आहे तुम्हाला? प्रभू येशू स्वतः. हालेलुया. आशीर्वादाचा करार आमच्याशी देवाशी झालेला आहे. आशीर्वादाचा करार आमच्याशी देवाशी झालेला आहे. देवाने आमच्याशी केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कोणत्या वचनात दिलेले का मी तुला आशीर्वाद देईनच देईन? इब्री लोकास पत्रामध्ये दिलेला आहे का मी तुला आशीर्वाद देईनच देईन. आणि वचनात दिलेला आहे, काढूया इब्री लोकास पत्र 4 अध्यायामध्ये असे की मी तुझ्याशी करार करतो का मी तुझे अपराध क्षमा करेन, मी तुझे अपराध आठवणार नाही. हा देवाने आमच्याशी केलेला करार आहे. प्रेज द लॉर्ड. इब्री लोकास पत्र काढूया वचन 8 अध्याय इब्री लोकास पत्र 8 अध्याय आणि 10 वचन. तर त्या दिवसानंतर मी इस्रायलच्या घराण्याशी जो करार करीन तो हाच आहे असे प्रभू म्हणतो. मी त्यांच्या मनात माझे नियम घालीन, त्यांच्या हृदयात ते लिहीन, मी त्यांचा देव होईल आणि ते माझे लोक होतील. प्रेज द लॉर्ड. मी करार करेन, ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईल. हा देवाने आमच्याशी केलेला करार आहे. आज बघा त्या मनुष्याशी केलेल्या करारामुळे इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या. दुष्काळ आला तर देवाने आमच्याशी केलेल्या करारामुळे सुकाळ येणार नाही का? सुकाळ येणार नाही का? फक्त देवाला म्हणा, प्रभू माझ्या तोंडाच्या द्वारे मी चुकला असेल, शब्द केला असेल, कुणातरी मी करार केला असेल, क्षमा कर. प्रभू म्हणतात तुझ्या तोंडाच्या भाषामुळे तू अडकला गेला आहेस. तू स्वतःला सोडून घे, तू स्वतःला सोडून घे. आज बघितला का देवाचा करार आणि माणसाचा करार? हालेलुया. देवाचा करार महान आहे, देवाचा करार महत्वाचा आहे. विषय होता आपला कवी जमीन श्रापित आहे, पण जे लोक येशूमध्ये आहेत त्यांच्याशी देवाने करार केलेला आहे का मी तुला आशीर्वादित केलेला आहे. ही जमीन श्रापित आहे म्हणून लोक खून करू नका, पण दुष्टाचे लोक खून करत आहेत. ज्यांना जे देवापासून दूर आहेत, जे देवाची ज्यांना ओळख नाहीये, जे देवाचं भय त्यांच्यामध्ये नाहीये, ते खून करत आहेत. कारण देवाची आज्ञा सांगते खून करू नका, पण दुष्ट किंवा सैतान त्यांना खून करायला लावते. सैतानाच्या पण त्या आज्ञा आहेत, करा तुम्ही. देव म्हणतो करू नका, तुम्ही तू करा. प्रेज द लॉर्ड. आणि लोक बायबल सांगतं काही दुष्टापासून होता, तसं लोक पण जे खून करतात ते दुष्टापासून आहेत, देवाच्या भयात नाहीये. तेव्हामुळे ते अजूनही श्रापित आहे आणि श्रापित झालेली जमीन त्यांना काय करत आहे? श्राप करायला लावत आहे, त्यांना खून करायला लावत आहे, त्यांना दुष्ट वागायला लावत आहे. लक्षात ठेवा काय का येशूने आमच्यासाठी जे काही गोष्टी केलेल्या आहेत, बायबल सांगतं की ते रक्त बोलत होतं, हबेलचं रक्त माझा न्याय करा. पण येशूचं रक्त काय बोलते माहिती का? यांच्या पापांची क्षमा झाली आहे, यांना मी पूर्ण त्रासातून निवडलेलं आहे, किंवा यांना मी पूर्ण क्षमा करून यांची श्राप मी दूर केलेले आहे. हे प्रभूचं रक्त बोलते. इब्री लोकास पत्रामध्ये दिले येशूचं रक्त चांगलं बोलत आहे. हबेलचं रक्त न्याय मागत आहे, पण येशूचं रक्त म्हणत आहे का मी यांना क्षमा केलेली आहे, मी यांना जीवन दिलेलं आहे, मी यांना आरोग्य दिलेलं आहे, मी यांची परिस्थिती बदललेली आहे,
देवाने केलेला करार, तो करार आठवला पाहिजे. कारण देवाचा करार पृथ्वीवरच नाही बरं का, स्वर्गात पण स्थापित केलेला आहे. पृथ्वीवरच नाही तर स्वर्गात सुद्धा. म्हणून देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. आपण प्रार्थना म्हणूया. प्रभू येशू, माझ्या सर्व अपराधांची क्षमा कर. माझ्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दाविषयी जे शब्द तुला आवडले नाही त्याच्याबद्दल आम्हाला क्षमा. आम्ही पश्चाताप करतो. प्रभू येशू, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू आमच्या अपराधासाठी मरणाच्या हाती दिला गेला, आम्हाला नीतिमान ठरवण्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. येशू, माझ्या जीवनात ये, माझ्या घरात ये. येशू, मी तुला माझा तारणारा म्हणून स्वीकारते. प्रभू येशू, माझ्यावर दया कर. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. देवा आम्हाला आशीर्वादित कर. देवा तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर. तुझ्या लेकरांना स्पर्श कर. तुझ्या लेकरांना तुझ्या कृपेत घे. लेकरांना दे बाबा प्रत्येक त्रासातून, बंधनातून, श्रापातून सोडले जाऊ दे प्रभू. तुझे लेकर प्रभू उसने देणारे बनव, उसने घेणारे नाही. तुझे लेकर मस्तक बनव, शिकून नको दे बाबा. तुझ्या लेकरांना उंचावर ठेव. तुझ्या लेकरांना प्रभू मी सर्व शारीरिक, आर्थिक, भौतिक, आत्मिक आशीर्वाद येशूच्या नावात मी स्वीकारते. येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो. जे आजार आहेत ते बरे केले जातात. यांच्या शरीरामध्ये आजार राहणार नाही. आणि यांचं शरीर देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. हो, या शरीराद्वारे फक्त देवाचं गौरव आणि गौरव. धन्यवाद. आजाराचा आत्मा, कर्जाचा आत्मा, हर एक वाईट प्रकारचा पापाचा आत्मा येशूच्या नावात आम्ही नाश करतो. तुझी कृपा, तुझी शांती, तुझी दया आमच्या प्रत्येकाच्या जीवनात आम्ही स्वीकारतो. पवित्र आत्म्याची उपस्थिती आमच्या जीवनात आम्ही स्वीकारतो. आणि सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.